नमस्कार, मी यामिनी दळवी. क्विकहिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे लस्सी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वर्गाला नरक बनवल्याचा आरोप अनेक वेळेला राजकारण्यांवरती होतो आणि ते ब्रेकिंगचा विषय सुद्धा होतात. पण नरकामधला स्वर्ग शोधत तुरुंगामधलं वास्तव आपल्या रोखठोक शैलीमध्ये मांडणारा एकच नेता सातत्यानं चर्चेत आहे आणि ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत. हा रोखठोकपणा जसा त्यांच्या सामनामधल्या अग्रलेखामधून उमटतो तसाच त्यांच्या रोजच्या धारधार बोलण्यामधून सुद्धा आपल्याला दिसतो. स्वतः पत्रकार असल्यामुळे रोज माध्यमांमध्ये नेमकी कसली ब्रेकिंग न्यूज होईल हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे आणि त्यामुळे आजही आपल्या गप्पांमधून काहीतरी ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी माझ्या कट्ट्यावरती आले आहेत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत. विरोधकांना अंगावरती घेणारा आणि प्रसंगी विरोधकांना पुरून उरणारा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून ते मुलूक मैदानी तोफेसारखे ओळखलेही जातात. केवळ राजकारणामधली सोबत नाही तर ठाकरेंच्या कौटुंबिक घडामोडींमध्ये सुद्धा संजय राऊत हे कायमच उद्धव ठाकरे यांच्या सोबत ढालीसारखे सज्ज असतात. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे, ठाकरे घराण्याच्या या 3 पिढ्यांच्या सोबत ते प्रत्येक सामन्यामध्ये सोबत राहिलेत. 2019 मध्ये महाविकास आघाडी साकारण्यामध्ये ते अग्रभागी होते आणि आता 2025 मध्ये पुन्हा एकदा हा नवा इतिहास घडणार आहे का? मराठी माणसांच्या मनामधली ठाकरे ब्रँड युती राजकारणामध्ये साकारली जाणार का? या आणि अशा अनेक मुद्द्यांवरती आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं आहे आणि गप्पांची सुरुवात करूयात राजीव सरांच्या प्रश्नांनी. संजयजी, तुमचं स्वागत. विक्रमी वेळेला तुम्ही कट्ट्यावर आलेले आहात. निमित्त जरी नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं आत्ताच आलं आहे आणि त्या निमित्तानं आपण जरी भेटत असलो तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या पुन्हा एकदा चर्चा ठाकरे आणि संजय राऊतांचं त्यामधलं जे काही चालू असेल ते याच्याबद्दलची आहे. त्या ठाकरेंचं काय चाललं आहे याच्याकडं जाण्यापूर्वी हा जो नरकातला स्वर्ग तुम्हाला सापडला, ज्याचं प्रकाशन 8-10 दिवसांपूर्वी झालं, तर हा नरकातला स्वर्ग तुम्हाला कसा सापडला? या नरकातल्या स्वर्गामध्ये मला राज्यकर्त्यांनी म्हणजे सत्ताधाऱ्यांनी पाठवलं. तुरुंगात जाणं, तुरुंग ही संकल्पना नरकासारखीच आहे ना. ज्या कोणी ह्या तुरुंगाची संकल्पना निर्माण केली असेल, तुरुंग हवा कोणी असेल, व पुराण काळामध्ये, महाभारतामध्ये आता श्रीकृष्ण तुरुंगात होते, 33 कोटी देव तुरुंगात टाकले होते असं आपण वाचतो. त्या काळात राक्षसांनी म्हणा किंवा काय, शेवटी तुरुंग म्हणजे बंदिवास आहे. तुम्हाला आतमध्ये ज्या यातना भोगायच्या असतात म्हणून तो तुरुंग आहे. त्याच्यामुळे त्या संकल्पनेमध्ये कोणीही सुखानं राहू शकत नाही. तो नरक आहे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा तो नरक जर मी तो पाहून आलेलो आहे. अनेकदा आमच्यासारख्यांना राजकीय अटका होत असतात पण त्या पोलीस स्टेशनच्या उंबरठ्यापर्यंतच असतात. आम्ही गेलो, बसलो, लगेच जामीन झाला किंवा अटकपूर्व जामीन झाला, कोर्टात गेलो, कोर्टासमोर उभे राहिलो, जस्ट ताबडतोब आम्हाला जामीन देतो, आम्ही तिथून बाहेर पडतो. पण जेव्हा प्रत्यक्षामध्ये पोलीस कोठडी असेल, मध्यवर्ती कारागृह असेल, तिथे जेव्हा जायचा प्रसंग एखाद्यावर येतो तेव्हा कितीही मोठा बलदंड माणूस असू द्या, तो लटपटतो, थरथरतो आणि त्याला असं वाटतं की आता आपलं जीवन संपलं, आपण परत येणार नाही. ही एक मानसिकता तयार होती, तो खचून जातो. म्हणून तर हे सगळे लोक आमचे जे पक्ष सोडून गेले, निष्ठावंत वगैरे म्हणवणारे, ते त्यासाठीच गेले. मग एकनाथ शिंदे असतील, वायकर असतील किंवा त्यांच्याबरोबर 40, 50, 60 लोक आहेत जे गेले, किंवा इतर पक्षाचे लोक आहेत, अजित पवार असतील, हे त्या भीतीनेच लटपटले आणि त्यांनी शेवटी पक्षांतराचा मार्ग निवडला. पण आम्हाला असं वाटलं, माझ्यासारख्या माणसाला, आपण शिवसेनेच्या माध्यमातून किंवा बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून चांगलं आयुष्य आतापर्यंत जगलो आणि जर या संघर्षाच्या काळामध्ये माझ्या वाट्याला काही अधिक कडवट संघर्ष आला असेल किंवा ज्याला आपण ह्या यातना म्हणतात, त्या आपण त्या स्वीकारल्या पाहिजेत. ही आपल्याला त्याची किंमत मोजायला पाहिजे. आणि त्या भूमिकेतून आम्हाला तुरुंगात पाठवलं आणि मी रडलो नाही. हे पुस्तक जेव्हा मी उद्धव ठाकरेंना सुरुवातीला वाचायला दिलं कार्यक्रमाच्या आधी,
तर त्यांची एका ओळीची कॉमेंट फार चांगली आहे आणि ते पुस्तक झाल्यावरती कार्यक्रमासाठी मी त्यांना सांगितलं आपला ह्या तारखेला कार्यक्रम आहे 17 मेला. म्हटलं पुस्तक वाचलं का? हो. कसं वाटलं पुस्तक तुला? म्हटलं मी काय सांगणार नाही, मी नंतर बोलीन, तरी पण तुला सांगतो हे पुस्तक म्हणजे रडगाणं नाही, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे रडगाणं फार असतं, मी कसं यातना सहन केल्या, मी कशा करवटे बदलते रहे, छताकडे बघत राहिलो वगैरे वगैरे वगैरे. मी कसा उपाशी राहिलो, असं झालं, मग मला कुटुंबाच्या आठवणींनी कसं मी व्याकुळ झालो. असं ही रडगाणी जी असतात ती तुरुंग ज्याच्या वाट्याला आलाय की ते सातत्यानं आलेली आहेत ना, असं नाही. आणि ते खरं आहे, त्यात चुकीचं काही नाही आहे. तुमच्या बाबतीत झालं का ते? सगळंच झालं आहे. सगळं झालं. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या वाट्याला येतात. तुरुंग हा तुरुंगासारखाच असतो, तुम्ही किती मोठे असा लक्षात घ्या. आता माझ्याबरोबर तुरुंगात काही लोक होते जे दिल्लीतून त्यांना आणलं होतं, तिहारमधून. फार मोठे उद्योगपती होते ते. त्यांना तिहारमधून जस्टिस चंद्रचूडनी तिथून हलवून त्या सगळ्यांना मुंबईच्या अर्थरोडला पाठवलं कठोर शिक्षेसाठी. विचार करा, कठोर शिक्षेसाठी कुठे पाठवलं? तर अर्थरोडला पाठवलं. कारण त्यांना तिहारमध्ये काही सुविधा ते मिळवत होते. हे जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं आणि आणून देण्यात आलं, तेव्हा धनंजय चंद्रचूड यांनी, जस्टिस चंद्रचूड यांचा जो आदेश आहे त्या संबंधित त्या लोकांचा, खूप मोठे उद्योगपती आहेत ते या देशातले, त्यांना कठोर शिक्षेचं अंमलबजावणीसाठी त्यांना पाठवलं कुठे? अर्थरोडला, जिथे मी होतो. म्हणजे तिथे कठोर शिक्षेची अंमलबजावणी होते. तिथे तुम्हाला काही सवलती मिळत नाहीत, तुम्ही काही असा, कोणी असा. एकतर तुम्ही सतत 24 तास CCTVच्या निगराणीखाली असता. दिवस असो किंवा रात्र असो, हे जे प्रखर लाईट्स आहेत ते कधी बंद होत नाहीत. तिथे तुम्हाला त्याच्याखाली झोपावं लागतं. तुम्ही 15 मिनटं पण त्याच्याखाली बसू शकत नाहीत दिवसा. रात्री कसं शक्य आहे मला सांगा. आणि ज्या कोठडीमध्ये आम्ही होतो ती कसाबची कोठडी होती हो. मग सारखं वाटायचं आता तो दरवाजा ठोकेल का, आता आमचे गज हलवेल का. माझ्या आसपासचे जे लोक होते त्यांना असं वाटायचं की ते सालं लोकांना, त्यात लिहिलंय मी, लोकांना भूताखेतावरती अजूनही विश्वास आहे. आणि सगळ्यात जास्त अंधश्रद्धा कुठे असेल तर ती जेलमध्ये असते. प्रत्येक बॅरॅक्समध्ये सर्व धर्माचे लोक असतात, जाती धर्मात. तिथे सोशल जस्टिस असतो तुरुंगामध्ये. तिथे असं हिंदू मुसलमान अमुक अमुक काय नसतं. सोशल जस्टिस, तिथे सामाजिक न्याय सगळे एकत्र असतात तिथे. आणि आपापले सण तिथे साजरे आणि प्रत्येकाच्या सगळ्या भिंती या देवाच्या फोटोनं चिटकवलेल्या असतात. आणि प्रत्येकजण आपापल्या देवाची रोज पूजा करत असतो. पण तो देव काय त्यांच्या मदतीला धावत नाही. शेवटी कोर्टातच न्याय मिळतो. आणि मग त्यांचे आपले आपले सण साजरे होतात. गणपती आणतात, तिथं आतमध्ये नवरात्र करतात. अच्छा, सगळं आतमध्ये ते बिचारे कैदी करत असतात आपापल्या पद्धतीनं. त्यांच्याकडे बिरत्या सगळं जोरात. अच्छा, बाहेर लालबागच्या राजाची आरती नसते एवढी मोठी. म्हणजे आम्ही ज्या बॅरॅकमध्ये असायचो तिथून आम्हाला 3 वेळा आरत्या तर रोजच ऐकायला यायच्या. आणि गणपतीला ते त्यापेक्षा सजावट करतात, आरास करतात, मखर करतात. कशाने करतात? रद्दीतून करतात. त्यांना जे काही उपलब्ध असतात किंवा आता पाण्याची बाटल्या फेकल्या त्या गोळा करतात, त्यातून मखर करतात. पण तिथे धार्मिक कार्य जोरात, अंधश्रद्धा जोरात. वाटेत कधीतरी लिंबू मिरच्या दिसतील तुम्हाला. अच्छा, फार मजा येते तिकडे. हे सगळं तुम्ही डोळसपणे पत्रकार म्हणून हे अनुभवायला पाहिजे, पाहायला पाहिजे. कोणाला सांगता तुम्ही? आणि मला नाही अनुभवायचं. नाही, माझ्या वाट्याला आलं, मी ते अनुभवलं. कारण मी रडून काय करणार. माझी जी प्रतिमा आहे ती खंबीर माणूस म्हणून आहे. हा झुकत नाही, हा लढतो. त्या प्रतिमेला तडा जाईल असं मी वागू शकत नाही. पण असं आहे की अशी एकदा इमेज घेतली, प्रत्यक्षामध्ये तर आतून मन आक्रंदत असेल ना की झालं कुठं आणून ठेवलं आपल्याला. नाही वाटलं मला असं. मला अजिबात नाही. तुम्ही जर पाहिलं असेल. दुसरी एक गोष्ट की लोक सगळ्यात कशाला घाबरतात? लोक घाबरतात बदनामीला. एक वेळ शारीरिक यातना लोक सहन करतील,
पण जेलमध्ये जाताना यातनांपेक्षा सुद्धा आपली जी बदनामी होती आहे त्याला लोक घाबरतात. तर जेव्हा तुम्हाला घेऊन चालले होते तेव्हा तुम्ही म्हणजे जणू काही विजयी मिरवणूक आहे अशा थाटामध्ये गमच्या फिरवत गेलात. तर ती बदनामीचं जे भय आहे ते घालवून टाकण्यासाठी होतं, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एक मेसेज देण्यासाठी की मी घाबरत नाही हे सांगण्यासाठी होतं, काय होतं? एकतर मी माझी बदनामी झाली असं मानत नाही. माझा ज्या प्रकरणात मला गुंतवायचा सातत्यानं प्रयत्न सुरू होता त्या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. हे मला माहिती आहे, लोकांना माहिती आहे. हे ईडीवाले भाजपवाले वगैरे काही बोलू द्या, लोकांचा विश्वास त्याच्यावरनं मला खात्री होती. आणि नक्कीच हे प्रकरण का उकरून काढलं अचानक, तर महाविकास आघाडीचं सरकार जे आम्ही आणलं त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला 2.5-3 वर्ष सत्तेपासून दूर राहावं लागलं. आणि त्यानंतर जे घटनाबाह्य सरकार इथे आणण्याचा प्रयत्न सुरू झाला त्याला कुठेतरी माझ्यासारखा माणूस, काही मोजके लोक माझ्यासारखी अडथळा ठरू शकत होते. ॲटलीस्ट बोलत तरी होते हे कसं चुकीचं आहे हे थांबवण्यासाठी. मग ह्यांचं तोंड कसं बंद करायचं किंवा ह्यांना कसं रोखायचं, यांना बेड्या कशा टाकायच्या, मग ह्यांना तुरुंगात पाठवा. आणि हे राष्ट्रीय स्तरावरचं कारस्थान होतं. मी एकटा नाही, माझ्यासारखे अनेक लोकांना त्यांनी असं त्यावेळेला तुरुंगात पाठवायचा प्रयत्न केला. तेव्हा ईडीची फार दहशत होती. एक वेळ डाकू, चंबलच्या खोऱ्यातल्या डाकूंची दहशत नसेल, दाऊद इब्राहिमची दहशत नसेल, जे सगळे अंडरवर्ल्ड डॉन्स वगैरे आहेत सगळे, किंवा सुपारी किलरची दहशत नसेल, पण ईडीचं नाव राजकारण्यांकडे निघालं की भले भले लोक थरथरायचे. हे थरथरणं जे आहे हे माझ्या अटकेनंतर बंद झालं. पण ते थरथरायचे कारण भानगडी केल्यात म्हणून थरथरायचे. भानगडी काय, त्याला डर कशाला? इतरांच्या भानगडी नाही आहेत. नाही, तुम्ही टार्गेटेड लोक केलेत ना की ह्यालाच आपल्याला टाकायचं, मग ह्याची केस तयार करा, ह्याची केस तयार करा, त्याची केस तयार करा. आणि बाकी जे घाबरून गेले भयंकर कृत्य करणारे त्यांच्यावर काय नाही. सगळे ते सुखात मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, आमदार झाले, खासदार झाले, त्यांच्यावरच्या केसेस, त्यांच्या प्रॉपर्टी, दाऊदबरोबर घेतलेल्या प्रॉपर्टीज त्यांच्या क्लिअर झाल्या. याला मी निष्पक्ष राजकारण म्हणत नाही. आम्ही सहन केलं ना, आमच्यासारख्या अनेकांनी सहन केलं. त्यानंतर बघा की अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं. 100 कोटीचं प्रकरण 1 कोटीसुद्धा हिशोबात दाखवता आले नाही. माझं तर 1400 कोटी, मी 1400 कोटी शोधतोय अजून, मला हवे आहेत. 1400 कोटी का घोटाळा? अरे मला द्या ना, मला गरज आहे, माझ्या पक्षाला गरज आहे, निवडणुका लढायच्या आहेत आम्हाला. आणि ते 14 रुपये पण जमा करू शकले नाहीत माझ्या नावावर. 14 रुपये माझा संबंधच नाही. हे कोर्टाने, बरं कोर्ट कोणतं? तर ईडीचंच कोर्ट आहे. ईडीच्या कोर्टाने, PMLA कोर्टाने ईडीलाच आरोपी केलं माझ्या प्रकरणात. ही पहिली केस आहे या देशातली. त्यानंतर ईडीचा नक्षा खाली उतरला. पण संजयजी, म्हणजे तुम्ही जर थोडं बोलणं कमी ठेवलं असतं तर हे टळलं असतं असं वाटतं? मला असं वाटत नाही. काय बोलण्याचं काय, बोलणार बंदी आहे का आमच्या? त्याच्यामुळे झालं ना ते. तुम्ही खूप बोलता, तुमच्याबद्दल सतत टीका जी होती, आक्षेप जो घेतला जातो, तुम्ही खूप बोलता. कुठे बोलतो मी? सकाळी फक्त एकदा 10 मिनिटं बोलतो. आपण ते असं ते सुद्धा तुमचे लोक कॅमेरा घेऊन येतात आणि मला गाडीसमोर धरणं धरतात म्हणून मी बोलतो. मला हौस नाही. तुम्ही नाही म्हणू शकता ना, मी नाही बोलणार. मी खूप प्रयत्न करतो. ते बाकीचे राजकारणी हात वगैरे जोडतात, तसे करू शकता ना तुम्ही? नाही, बघा असं नाही करणार. माझ्या पक्षाची भूमिका जर तुमच्या माध्यमातून राज्यापर्यंत जात असेल आणि ती संधी मला मिळत असेल तर मी कशा करता ती संधी सोडू नये. पण माझ्या पक्षाला एक स्पेस मिळते आहे मीडियामध्ये, शिवसेनेला, तर ती मी घेतली पाहिजे माझ्या पद्धतीनं आम्ही. आणि हात कोण जोडतात? ज्यांच्याकडे प्रश्नांना उत्तरं नाहीत ते हात जोडतात. माझ्याकडे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आहेत, त्याच्यामुळे मी हात जोडणार नाही. पण असं आहे की त्यामुळं जे काही घडतं, जे काही वाईट घडतं, त्या सगळ्याला तुमचं बोलणं जबाबदार आहे असं मला एखादं उदाहरण दाखवून द्या. अरे शिवसेना जी अख्खी फुटून तिकडे गेली तर त्या सगळ्यांचं तर पहिलं लक्ष तुम्हीच होतात. नाही, मी असणारच लक्ष. निष्ठावंत आहे ना मी. एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र. तो मला सांगत होता माझ्याबरोबर चल म्हणून. मी म्हटलं तू पण जाऊ नकोस, तुम्ही कशा करता जाताय? अयोध्येला आम्ही एकत्र होतो. अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा, त्यानंतर ते गेले. तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्व्हिन्स करत होते
पण म्हणजे तुम्हाला माहिती होतं ते जाणार हो. आहेत ते, पण मग तरी मला ते असं- मला ते असं आहे असं- की मग त्यातनं प्रश्न येतो की मग पक्ष गाफील का राहिला? नाही पक्ष कशाला त्यांना अहो ते घाबरूनच गेले ना. मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही. मी पुस्तकात लिहिलं आहे बहुतेक ते, हे माझं तुरुंगात जायचं वय नाही, आता मला नातवंड झाली. मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली, म्हणून की आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष दिलं आहे त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकरेंशी प्रतारणा केल्यासारखं होईल. आणि तुम्ही सुद्धा धीर धरा, शांत राहा आणि घाबरू नका. आता हे जेव्हा मी सांगतो तेव्हा माझ्यामुळे पक्ष फुटला का? हे डरपोक लोक आहेत म्हणून गेले. आणि डरपोक माणूस कायम शूर माणसावरती हल्ला करत असतो शब्दानं. तुम्ही जर सगळे थांबला असतात, आता काय आहे, आता कोणाला राजकीय माणसाला हात लावायची ईडीला भीती वाटते. याचं कारण आता राजकीय स्थिती बदललेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेत विरोधी पक्षनेता आला आहे तो आवाज उठवतो. माणसामध्ये संयम नसेल आणि माणूस मोहात वाहत गेला. हे सत्तेच्या मोहात वाहत गेले आणि घाबरले सुद्धा. पण राजकारण हे कायम चंचल आहे. लोकशाहीत बहुमत ही चंचल गोष्ट आहे, ती कधी एका जागी स्थिर नसते, यांना कळत नाही. आता या पुस्तकामध्ये म्हणजे हे पुस्तक म्हणजे वेगवेगळे किस्से अनुभव यांचं एकत्र गुंफण आहे. तुम्हाला त्यात म्हणजे त्या दिवसांमध्ये एकूण किती दिवस होतात तुम्ही आतमध्ये? 108. 108 दिवसांमध्ये म्हणजे या पुस्तकामध्ये असंही झालं असेल ना की या पुस्तकामध्ये तुम्ही किस्से बरेच लिहिलेत, पण अशाही गोष्टी असतील की ज्या तुमच्या नंतर सुचल्या, नंतर आठवल्या? खूप आहे. मी त्या पुस्तकाच्या सुरुवातीला लिहिलं ही काही जेल डायरी नाही आहे. नरकातला स्वर्ग ही जेल डायरी नाही. डायरी असेल तर माणूस तारीख वार असं तू लिहत जातो, आणि मला ती काही डायरी वगैरे कधी लिहायची सवय नाही आम्हाला. पण आता आतमध्ये आम्हाला वेळ कसा घालवायचा? सकाळपासून मी लिहिणारा माणूस आहे. अग्रलेख लिहा, अमुक लिहा, बातम्या लिहा, मग शिवसेना भवनात जा, मातोश्रीवर जा, दौरे करा. मग वेळ घालवण्यासाठी चिंतन करायचं आणि कागदावरती उतरवायचं काय घडलं. त्याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही लिहिलंय की कुंदन शिंदेनी मला दिली. कोण आहे कुंदन शिंदेचा? काय कुंदन शिंदे हा ईडीचा एक विक्टीम आहे. अनिल देशमुखांबरोबर तो त्यांचा सहकारी होता. तरुण मुलगा होता, बिचाराला नाहक अडकवलं. जसे माझ्याबरोबर अनेकांना अडकवलं किंवा इतर लोकांबरोबर अडकवलं, त्यालाही नाहक अडकवलं. तर तो म्हणजे आमचा सगळ्यांचा एक आतमध्ये आधार होता. जेलची यंत्रणा समजून घ्यावी लागते तुम्हाला आतमध्ये गेल्यावर. जसं मला एक प्रसंग माहिती आहे की या तेलगी प्रकरणामध्ये अनेक पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली आणि त्यांना एका वरिष्ठ अधिकाऱ्याला येरवड्यामध्ये पाठवलं. आतमध्ये अटक करून गेला मोठा अधिकारी. आतमध्ये गेलं जेव्हा त्याला त्याच्या लॉकअपमध्ये सोडलं तेव्हा त्याने म्हटलं, हे बघ बाबा, पोलीस जेलमध्ये जे शिपाई असतात त्यांना बाबा म्हणतात, त्यांना हवालदार, त्यांना बाबा या नावानं संबोधलं जातं. अच्छा. त्याला खूप मोठी हिस्ट्री आहे. त्याला इतिहासामध्ये बाबाच म्हणतात. त्याला तुम्ही नावाने हाक मारत नाही. आम्ही पण त्यांना अरे या बाबाला बोलव, त्या बाबाला बोलव, पेडणेकर बाबाला बोलव. कारण तुरुंगात पूर्वी काय असायचं, तुरुंगामध्ये संपर्क होत नव्हता कुटुंबाशी. लांब लांब तुरुंग असायचे ब्रिटिश काळामध्ये. मग तो जो शिपाई असतो तोच तुमचा बाप असतो, तोच तुमची आई असते. तुम्ही त्याला बाबा म्हणता. तो तुम्हाला बापासारखी सेवा करतो तुमची. मग आम्ही त्याला बाबा म्हणतात सगळे बाबा. तर ते म्हटले, बाबा उद्या माझ्या नाश्त्याला काय आहे? मला उद्या सकाळी मसाला डोसा पाहिजे म्हटले. तो बाबा म्हटला, साहेब हा जेल आहे, तुम्ही तुरुंगात आलाय, विसरलात का? हा बाबा त्याला आठवण करून देतो की तुम्ही तुरुंगात आहात. तसं आम्हालाही तुरुंगाची आठवण सतत ती होणारच ना आतमध्ये गेल्यावरती. काही नसतात अशा वेळेला. असे जे काही सहकारी असतात किंवा असे काही बाबा असतात ते तुम्हाला कशी मदत करतात. अगदी हा कुंदन शिंदे आहे. आता मला लिहायला पेन नव्हता, माझा पेन पहिल्याच मिनिटात काढून घेतला. हा जो पेन असा काढला, हा आज जाणार नाही म्हटलंय. मी का अरे पेन आहे तो, जन्मताच मी पेन घेऊन आलोय तो. नाही नाही ते टोक आहे ना, हत्यार आहे ते म्हटले, तुम्ही हल्ला करू शकता. त्यांनी समजून सांगितलं, पेननी तुम्ही सुद्धा तुमच्यावरती हल्ला करून आत्महत्या करू शकता.
म्हणजे काही असतं जेल मॅन्युअलमध्ये, किंवा तुम्ही दुसऱ्यावर हल्ला करू शकता. तर पेन कागद नाही, काही नाही. पण मला हे कागद उपलब्ध करून दिले कुंदननी. जमिनीवर बसून कसं लिहिणार तुम्ही मला सांगा, आपलं सवय नाही ना असं खाली बसून मांडी घालून. मग त्याला ती माझी धडपड बघितली त्यांनी, आणि तो जेलच्या स्टोअर रूममध्ये जाऊन त्यांनी सगळे पुठ्ठे गोळा केले, ते बॉक्स असतात ना, आणि एक असा पॅड तयार करून आणला लिहिण्यासाठी. त्याच्यामुळे माझं बरंचसं लिखाण त्याच्यावर बसून झालं. असे खूप प्रसंग असतात. आता स्वर्ग म्हणजे काय असतो, हे नरकातला स्वर्ग नाव कोणी दिलं माहिती आहे का? अविनाश भोसलेंनी दिलं. अच्छा. तर अवस्था तुरुंगातली एवढी वाईट असते. एक पाऊस जर पडला मोठा तर तुमच्या बॅरॅकमध्ये गुडघ्याच्या वर पाणी तुंबतं. आईला. हो. मग त्या पाण्यामध्ये उंदीर तरंगतात, अरे बापरे. मेलेल्या मांजरी तरंगतात, घाण सगळी असते तिथे. एकदा मी असं जात होतो आणि बघतो पाऊस झाला आहे. मीच गुडघ्यावर पाण्यातून चालत होतो. घरचे लोक भेटायला आले होते. आता जाऊ की नको जाऊ, ते आले आहेत का माहीत नाहीत. एक वार असतो ठरलं, पण आम्ही असं गेलो. बरं, त्यातून चालणं म्हणजे लेप्टो बिप्टोसारखे आजार होतात त्याच्यामध्ये, इतकी घाण असते. तरी पण आता घरचे लोक आले आहेत म्हणून गेलो. तर बघतो तर हे जे 10 नंबरच्या यार्डमध्ये बिचारे हे लोकांमध्ये, यांच्या बॅरेकमध्ये जास्तच पाणी होतं. असं झालं होतं असं एकदम. आणि सगळे लोक त्या कठड्यावरती उभे आहेत पाण्यापासून. होते त्या? सगळेच प्रमुख लोक तिथे होते ना त्यावेळेला. तर मग नंतर येताना मी असं म्हणालो, भोसले हे मला लिहायचं, हे सगळं लिहिणार मी, पुस्तक लिहिणार आहे म्हटलं याच्यावर मी. तर मी मग त्यातून मजा करायचो, हो पुस्तक लिहिलं पाहिजे, लिहा तुम्ही. भोसले म्हटले पुस्तकाचं नाव काय द्याल? बोलं देऊ, हे त्यांचं नाव आहे, नरकातला स्वर्ग. नरकातलं म्हणजे लोक असं कसं काय नरकातला स्वर्ग आपण म्हणायचं? ते म्हटले की आपण गुडघ्यापर्यंत बुडालेलो आहोत इथे, बाकीच्या यार्डामध्ये कमरेच्या वर पाणी आहे, म्हणजे आपल्यासाठी हा स्वर्गच आहे. आपण पाया इथपर्यंतच आहे पाणी आपल्याकडे, पण बाकीच्या इतर जे यार्डामध्ये आपण पाहिलं का कमरेच्या वर पाणी आलेलं आहे साधारण त्यांच्या. आणि तिथे त्या याच्यामध्ये 200 कैदी आहेत. इथे आपण एका खोलीत 10 5 तरी आहोत. म्हणून हा स्वर्ग, याला आपण स्वर्गच मानला पाहिजे. नरकातला हा स्वर्ग आहे. कधीतरी अशा परिस्थितीत कोणीतरी एखादी कॉफी देतो आपल्याला मिळवून, तेव्हा ते स्वर्ग वाटतो आपल्याला. अरे आज मी कॉफी प्यायलो. देशमुख आणि मी बोलायचो, अरे देशमुख आज कॉफी प्यायलो मी. आपल्याला बाहेर असल्यावरती चहा कॉफीचं काय कौतुक नसतं ना फार. ते आमच्याकडे गरवारे होते आपले उद्योगपती. हां, बिचारे ते सुद्धा तुरुंगात होते. तर ते आम्हाला कधीतरी पुरणपोळी पाठवायचे सणाला. त्या दिवशी स्वर्ग वाटायचा. गुढीपाडवा आहे, अमुक आहे. तर अशा अनेक प्रसंगातून तो नरकातला स्वर्ग निर्माण होतो. पण त्यातल्या त्या सगळ्या प्रसंगांमध्ये म्हणजे आता जो लोक वाचून अभिप्राय जेव्हा कळवत असतील, तर असा कोणता प्रसंगाबद्दल लोक खूप बोलतात, किंवा असं कोणता प्रसंग की तुम्हाला तो लिहितानाही खूप आपण म्हणू इमोशनल व्हायला झालं? नाही, मला इमोशनल फार मी किंवा खूप चांगलं वाटलं म्हणजे लिहिताना, किंवा गंमत वाटली, असं असू शकेल. गंमत वाटावी असे काय, गंमत वाटावी असं काय फार नसतं. पण मी गमतीदार याच्यामध्ये असल्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये मला एक तर मी कधी तणावाखाली जात नाही. मला कुठल्याही प्रकारचं डिप्रेशन आलं आहे, तणाव आला आहे, असं मी कधी स्वतःला करून घेत नाही. त्याच्यामुळे असं काय इमोशनल वगैरे गोष्टी असं आहे की आपण घरापासून लांब आहोत, फक्त भिंती दिसतात तिथे, तुम्हाला तिकडे दुसरं काही दिसत नाही. त्याच्यामध्ये मी एक लिहिलं आहे, म्हणजे मी एकदा अर्ज केला की मी हार्टचा पेशंट आहे, मला थोडं चालणं गरजेचं आहे, तुम्हाला थोडी चालण्याची परवानगी द्या. तुम्ही अबू जिंदाल, इक्बाल मिर्ची यांना इथे चालण्याची परवानगी दिली होती अतिरेक्यांना, आणि मला तुम्ही देत नाही.
सूर्याची किरणं नाहीत. तुम्ही दिवसभरात थोडं तरी अंगावर सूर्य येऊ द्या अंगावर. त्यामुळे कधी आम्ही असे बाहेर पडलो आणि ऊन आलं, आम्ही खुश, अरे बाबा आज आपल्या अंगावरती ऊन आलेलं आहे. तर अशा खूप प्रसंगामध्ये आम्ही इमोशनली हे असायचो, अरे बाबा देशमुख किंवा अजून कोणी, हाला सूर्य बघितला, सूर्य बघितला. माझ्या बाजूला एक हे होतं बनवलेलं, बॅरॅक आहे 9 नंबर, त्याचा उल्लेख मी केला आहे. ते रोज त्याची डागडुजी करतात, रोज स्वच्छता करतात, लाईट चेक करतात, त्याचं शूटिंग करतात. ते का माहिती आहे का, ती नीरव मोदीसाठी तयार केलेली आहे. हो. आणि ब्रिटिश न्यायालयाला ते पाठवायचं असतं. जेव्हा नीरव मोदी येईल तेव्हा तो कोणत्या बॅरॅकमध्ये राहणार आहे, तिथे मानवी मूल्यांचं, अधिकारांचं उल्लंघन तर होत नाही ना, म्हणजे त्यांच्यासाठी ते आहे, आमच्यासाठी नाही. त्याचं बाथरूम किती छान आहे ते दाखवतात बरं का, त्याचं बाथरूम, त्याची रूम, पण ह्या सोयी आम्हाला नाहीत किंवा इतरांना नाहीत. तिथून तो येणार आहे. संजयजी, नरकातल्या स्वर्गात जाण्याआधीची जी आदली रात्र होती, सुनील राऊतांना तुमच्या बंधूंना कल्पना आलेली होती की काहीतरी होणार आहे. तुमच्यासाठी कशी होती ती रात्र? नॉर्मल. कोणाशी बोललात त्या रात्री? नाही, मला साधारण कल्पना होती ज्या पद्धतीने चाललं आहे, समन्स पाठवत आहेत, बाहेर वृत्तपत्रात बातम्या ईडीचे लोक छापून आणत आहेत, भारतीय जनता पक्षाचे सगळे पोपट ठरवून बोलत आहेत, हे सगळं ठरवून चाललेलं होतं ना, एकमेकाचं नेक्सस होतं ना ते. त्याच्यामुळे मला 100% म्हणजे मी 4 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो आणि बाहेर रवींद्र वायकर बसले होते. तर ते मला म्हणाले की काय कसं काय साहेब? मी बोललो आता ठीक आहे, पण 2-3 दिवसांनी मला अटक करणार. अरे तुम्ही असं एकदम हसत बोलताय. तुला तर रडू 2-3 दिवसामध्ये मला अटक करतील. तेव्हा त्यांच्यासुद्धा कारवाईचं काहीतरी सुरू होतं. मी बोललो घाबरायचं नाही, बघू आपण. मग उद्धवजींना बोललो की चालू आहे काहीतरी अटकेसंदर्भात, पण बघू आपण नंतर. ते बोलले अरे असं कसं का बोलतो? नाही होणार. मी बोललो 100% मला अटक करतील. आणि मी त्या तयारीतच होतो मानसिक. ते रविवारच्या दिवशी एक दिवस शनिवारी सुनील आमचा म्हणाला की आम्ही पण ईडीवरती वॉचच ठेवून होतो ना, काहीतरी हालचाल सुरू आहे ईडी कार्यालयात, मिटिंग चालू आहेत, एक्स्ट्रा फोर्सेस बोलवलेले आहेत. मी बोललो 100% उद्या आपल्याकडे येणार याचा अर्थ ते. आणि सकाळी 6 वाजता सुनील आला, दरवाजा मला म्हटलं आदल्या दिवशी तू इथे झोपून राहू नको. मी बोललो कशाला, माझ्या घरून मी कशाला बाहेर जाऊ, येऊ दे जाणार, मी इथून हलणार नाही म्हटलं. आणि 1 दिवस लपेन, 2 दिवस लपेन, ह्या लपाछपीचा खेळ माझ्या आयुष्यात मी कधी केला नाही. एवढं डरपोक नाही म्हटलं मी. त्यांना येऊ दे. सकाळी 6 वाजता आले. ते आले तेच घाबरत आले, असे हळूहळू दबकत. बोला आइए क्या करना है? नहीं सर्च वॉरंट है. मैं बोले ठीक है ना, क्या करना है तुमको, कर लो, लेकिन देखो नाटक बंद करो, तुमको मालूम है हमको अरेस्ट करना है आपको, तो टाइम पे करो, पूरा घर के फैमिली को डिस्टर्ब मत करना, आपको अरेस्ट करना है अभी करो. वो शाम तक यहाँ वहाँ घूमेंगे, उधर जाएंगे, कैमरा लगाएंगे, हाँ, फिर 8 घंटा सर्च किया, 9 घंटा सर्च किया, मिलेगा नहीं, घंटा भी कुछ मिलेगा नहीं थे तुमको, तो क्या करेंगे आप? तो मुझे आप यहाँ से आप अरेस्ट करो, आपको आदेश ऑर्डर नहीं, ऑर्डर नहीं, मतलब आपको ऑर्डर 4 बजे आ जाएगा, मुझे मालूम है 4 बजे आपको ऑर्डर आएगा. अरे तो अभी कर लो ना, यहाँ कोई तमाशा कर, मैं आता हूँ आपके ऑफिस में. आणि ठरल्याप्रमाणे त्याने 4 वाजता मला घेऊन गेले ते आणि अटक 12 वाजता केली. म्हटलं 4 ते 12. मी बघा मला 10 वाजता झोपायची सवय आहे, मी झोपायचं कुठे सांगा मला. नाही हो, दिल्ली से त्यांचे ते एक ॲडिशनल डायरेक्टर येणार होते सत्यव्रत म्हणून, सही करायला अटकेची. मी बोललो ते करतील सही रात्री, मी कशाला जागू त्याच्यासाठी, मी नाही जागणार त्यांना करू द्या ना सही. मग कुठे झोपायचं आहे, मग ते टेबलावर झोपायचं, एक कॉन्फरन्स रूमचं लहान टेबल असतं त्याच्यावर झोपायचं. ईडीच्या इथे तीच व्यवस्था आहे.
तिथे तुम्हाला काही नाही व्यवस्था. 8 दिवस तिथेच तुम्ही त्या टेबलावर झोपायचं. पब्लिक टॉयलेट आहे त्यांचं, तिथे आंघोळ करायची. पण आम्ही सहन केलं. काय ठीक आहे, बघू म्हटलं, ये दिन भी चले जाएंगे. राऊत साहेब, खरं तर आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्ही त्या सकाळच्या प्रेस कॉन्फरन्सचा उल्लेख केला आणि म्हणाले की तुमच्या पक्षाची भूमिका मांडायला मिळत असेल तर का नाही, पण तुम्ही पण एकेका माणसाला टार्गेट करताना त्या पत्रकार परिषदेतनं सध्या तुमच्या टार्गेटवर गिरीश महाजन आहे आणि वारंवार तुमच्यावर जो आरोप होतो तो होतो की राजकारणाची भाषा तुम्ही अग्रलेखातून त्यांना नाचा म्हणता, तुम्ही बोलताना, तर हे सगळं खरंच गरजेचं आहे अशा पद्धतीने रोज कोणाला तरी टार्गेट करून टीका करणं? कुठे टार्गेट करतो, काय भाषेचा 3 दिवस रोज तुमच्या पत्रकार परिषदेत विषय गिरीश महाजन होता. गिरीश महाजन हे एक राजकारणी आहेत असं मी मानतो. ते माईक समोर येतात आणि काय म्हणतात, शिवसेना जमीनदोस्त करीन, शिवसेना जमीनदोस्त करेन, ही त्यांना भाषा वापरण्याची गरज नाही. त्यानंतर आम्ही रिॲक्ट झालो आहे. तोपर्यंत गिरीश महाजन विषय आमच्या अजेंड्यावर नव्हता. इतक्या वेळा त्यांच्यावरती खडसे असतील, अन्य लोक काही बोलत आहेत, आरोप करत आहेत. आमच्याकडनं पक्षाकडून कोणी काय बोललं आहे का? त्यांच्यावरती अत्यंत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आरोप झाले. आम्ही त्याच्यावरती मत व्यक्त केलं आहे आमचं? नाही. तुम्ही म्हणता शिवसेना जमीनदोस्त करेन, तुम्ही कोण? तुम्ही कोण? लोक ठरवतील. मुळात हे स्वतः जमीनदोस्त झालेत. आज राहुल गांधींनी म्हटलं आहे ना, महाराष्ट्राची निवडणूक हे कशा प्रकारे जिंकलेत, हायजॅक केली निवडणूक त्याने. तर शिवसेना जमीनदोस्त करीन हे बोलल्यावर जर माझं रक्त खवळलं नाही किंवा मी रिॲक्ट झालो नाही तर मी बाळासाहेब ठाकरेंशी गद्दारी करतो आहे. तुम्ही त्यांना का तुम्ही हा जो प्रश्न विचारताय तो तुम्ही संयमाचा प्रश्न इतरांना सांगा ना. तुम्ही सकाळी उठल्यावरती उद्धव ठाकरे साहेबांवरती बोलणार, आमच्यावर बोलणार, आमच्या पक्षावर बोलणार. हा बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे आणि आम्ही ज्या पक्षात टिकलो ते बाळासाहेब ठाकरेंमुळे टिकलो आहोत. संजयजी, तेव्हा तुम्हाला या उपमा वगैरे सुचतात, तुम्हाला नेहमी हा प्रश्न विचारला जातो. आचार्य अत्रे असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्याकडनं तुम्ही कुठली भाषा घेतली आहेत नेमकी? मला वाटतं आजच्या पिढीला पण ते समजलं पाहिजे. बघा, माझ्या भाषेमध्ये कधीही असंसदीय शब्द मी वापरत नाही. तुम्हाला जी शिवी वाटते ती शिवी नाही. ही आमची बोली भाषा आहे. अच्छा. अरे अरे विठ्या, नाचा वगैरे. हा हो, नाचा काय बोली भाषा 100% बोली भाषा आहे. तुम्ही मराठी सिनेमा बघितला, त्यात नाचा आहे की नाही? आहे ना. गणपत पाटलांना प्रतिष्ठा होती की नाही? तुम्ही त्यांचा अपमान करू नका. नाचा हे मराठी संस्कृती, मराठी तमाशा, फोक, लोककला याच्यातलं एक महत्त्वाचं पात्र आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो. तर तुम्ही याच्यातनं तुम्ही गिरीश महाजनांना काय संदेश देताय? नाचत राहा. माझं आणि त्यांचं व्यक्तिगत भांडण नाही आहे ना. तुम्ही शिवसेनेवर घसरला कारण नसताना तुम्हाला पक्ष फोडायचा आहे, फोडलात ना. असं आहे की म्हणजे तुमचा पक्ष फोडला तर तुम्हाला इतका राग आला की तुम्ही काहीही बोलायला लागलात. काय बोललो? तेच आता ते नाचा बोललो ना. त्यात चुकीचा काय मला कुणीतरी समजवून द्या, मराठी भाषा समजवून सांगा. कारण मी बिहारमधनं आलो आहे ना, मला मराठी भाषा येत नाही. माझं अख्खं आयुष्य या मराठी मातीमध्ये आणि मराठी भाषेमध्ये खेळण्यात गेलेलं आहे. सर्वाधिक काळ काम केलं मी बाळासाहेब ठाकरेंबरोबर, सर्वाधिक काळ. मला भाषा चांगली माहिती आहे. मला आचार्य विनोबा भाव्यांचीही भाषा येते आणि मला सावरकरांची भाषा माहिती आहे. मला बाळासाहेब ठाकरेंची भाषा माहिती आहे. मला आचार्य अत्र्यांची भाषा माहिती आहे. मला लोकमान्य टिळकांची भाषा माहिती आहे. आणि मला आगरकर, चिपळूणकर, बाळशास्त्री जांभेकरांपासून ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेपर्यंतचं मला चांगलं ज्ञान आहे. उत्तम. ज्याला ज्या भाषेतलं उत्तर कळतं त्या भाषेमध्ये मी बोलतो. पण असं आहे की या सगळ्यांच्या भाषा कळतात, पण तुम्ही बोलताना तर भाषा संजय राऊतांचीच बोलता. नाही नाही, माझी स्वतःची भाषा नाही. तुम्ही माझ्या अग्रलेख वाचा.
माझे स्तंभ वाचा, सामनाचे हेडिंग्स वाचा. एक वृत्तपत्र इतके वर्ष टिकत नाही. ज्याला तुम्ही एका पक्षाचं मुखपत्र म्हणता त्याला 40-45 वर्षापेक्षा ते वृत्तपत्र मुख्य प्रवाहात काम करत आहे. तुम्ही त्याच्या बातम्या करता, सगळे करता ना. त्याच पक्षाचे मी एडिटर आहे, संपादक आहे. मी बोललेलंही तुम्ही दाखवता, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं आहे. आता आज तर तुम्ही राज ठाकरेंचा फोटो इतक्या प्रेमानं तुम्ही यापूर्वी कधी छापला होता असं माझ्या मनात विचार आला. म्हणजे 17-18 वर्षांपूर्वी कधी काय करावं हे आम्हाला चांगलं कळतं. अच्छा, मग आता ती वेळ आलेली आहे आता प्रेमानं कधी मिठ्या काय मारायची. करावं आणि कधी कोणती पावलं टाकावीत. आजही सामना हे शिवसेनेचं मुख्य नेतृत्व आहे. उद्धव ठाकरेंनंतर त्यातूनच संदेश जातो. हम्म. आणि आम्हाला माहिती आहे कधी कोणता संदेश द्यायचा, काय करायचं. आम्ही सामना अत्यंत काळजीपूर्वक काढतो आणि लोकांपर्यंत पण पोहोचतो. आज तुम्ही इतक्या प्रेमानं फोटो छापलात राज ठाकरेंचा, त्यामुळे त्याच्यावरती प्रेम आहेच ना आमचं. अच्छा का नसावं. अच्छा. तुम्ही म्हणजे असं आहे की तुमचं तर पहिलं प्रेम तर म्हणजे काय, तुमची मैत्री तर खरी राज ठाकरेंच्या बरोबरची आहे ना. मग काय आलं. नाही म्हणजे त्यामुळं हे सगळं घडवून आणावं हा कधीपासूनचा प्रयत्न सुरू काही होता, गोष्टी- त्याला कितपत यश मिळेल असं तुम्हाला वाटतं? बघा, घडवून आणण्यापेक्षा अनेक गोष्टी काळाच्या पोटात, नियतीच्या पोटात दडलेल्या असतात, त्या वर येतात. आज महाराष्ट्राला गरज आहे असं सगळ्यांनाच वाटतं आहे. त्याच्यामुळे राजकीय जोडे, मतभेद काय असतील ते दूर ठेवले पाहिजेत. हे सुरुवात राज ठाकरेंनी केली सांगायला. आणि पुढल्या 2 तासात उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिलेला आहे की मी सगळं मागचं विसरून एकत्र यायला तयार आहे. अशा भूमिका जेव्हा 2 भाऊ घेतात तेव्हा त्याच्यामध्ये आमच्यासारख्याने पण फार पडू नये या मताचा मी आहे. शेवटी ते भाऊ आहेत. मी दोघांना ओळखतो. मी दोघांबरोबरही तेवढं जवळून काम केलेलं आहे. दोघांवरही तेवढंच प्रेम आहे. नक्कीच आहे ना. मी काय कधी म्हणजे लपवत आता नाही. असं म्हणायला, आता ओपनली असं मान्य करायला हरकत नाही. मी राज ठाकरेंवरती माझं प्रेम नाही असं कधीच नाकारलं नाही. माझे तुम्ही कधीही मला विचारलेल्या प्रश्नाला मी कधी नाकारलं नाही. आम्ही एक फार मोठा कालखंड एकत्र चांगल्या पद्धतीने घालवलेला आहे. आणि आजही आम्ही एकमेकांचा तेवढंच प्रेम आणि आदर करतो ना. त्यात चुकीचं काय. जर म्हणजे आता ह्या भावांच्या एकत्र येण्यामध्ये जर अडचणी असतील तर त्या काय आहेत असतील? मला वाटत नाही अडचणी असल्या तरी त्या अडचणींचा फार भाव करावा. आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात ते आहे की उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं. आम्ही जेव्हा आमच्या लोकांशी बोलतो सहज, किंवा मनसेचे लोक मुळात हे एकाच मातीतून किंवा एकाच विचारातून निर्माण झालेले कार्यकर्ते आहेत. दुसरं महत्त्वाची गोष्ट अशी आहे की दोघांचाही कामाचा जो अजेंडा आहे, कार्याचा अजेंडा आहे, तो सारखा आहे. मराठी माणूस मूळ जरी बाळासाहेब ठाकरेंचं असलं तरी या विचारानं काम करणाऱ्या अनेक संघटनांनंतर आता हे जे आहेत एसएनसी गट, बरं का, तेही मराठी करतात. म्हणजे सत्तेमध्ये असल्यामुळे बोलू शकत नाहीत, कारण त्यांना अडाण्याची चाकरी करायची किंवा इतरांची चाकरी करायची आहे. पण त्यांच्या मूळ आमच्याकडनंच गेलेत ना ते मराठी म्हणून. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर आपण पाहिलं ते त्यांची प्रादेशिक अस्मिताच आहे. काँग्रेस पक्षामधले मोठा वर्ग जो आहे तो याच विचाराचा आहे महाराष्ट्रातला. त्याच्यात चुकीचं काय आहे. आणि जर आमच्या मुंबईवरती मराठी माणसाच्या राजधानीवरती जर अशा प्रकारे आक्रमण होत असेल तर आपल्याला 2 पावलं मागे जावं लागेल का 2-4 पावलं पुढे जावं लागेल आणि हातात हात घालून काम करावं लागेल. संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला मुंबईसह महाराष्ट्राचा, तो याच भावनेतून झाला. त्याच्यामध्ये डावे इतर सगळे लोक एकत्र आले, समाजवादी एकत्र आले, काँग्रेसमधले महत्त्वाचे लोक त्याच्यामध्ये सामील आले ना. त्यात चुकीचं काय आहे. राजकारण करायला अख्खं उभं आयुष्य पडलेलं आहे. पण आपल्याकडे मुंबई आणि महाराष्ट्रच राहिला नाही, तो सुरतला जोडला गेला बुलेट ट्रेनच्या माध्यमातून. तर तुम्ही काय करणार. राजकारण करणार कुठे तुम्ही, सुरतला जाऊन. तर अडचणी काही आहेत असं तुम्हाला मला वाटत नाही? व्यक्तिशः वाटत नाही. मी उद्धव ठाकरे साहेबांना ओळखतो, नेते म्हणून ओळखतो, एक कौटुंबिक मित्र म्हणून ओळखतो. त्यांचं मन अत्यंत साफ आहे या बाबतीमध्ये, स्पष्ट क्लिअर आहे, पारदर्शक आहेत ते या बाबतीत.
कारण गेल्या काही काळापासून त्यांनी या विषयावरती कधीही नकारात्मक भूमिका घेतली नाही. किंबहुना त्यांना भेटायला येणाऱ्या प्रत्येक आमच्या पक्षाच्या प्रमुख लोकांशी जेव्हा ते या विषयावर बोलतात तेव्हा ते त्यांचं मत समजून घेतात, विषय काढतात आणि त्यांचं मत ते समजून घेतात. आणि कोणी काही मत मांडलं तरी ते नकारात्मक स्वतःचं मत त्या विषयावर मांडत नाही, हे मी अनेकदा पाहिलं. आणि राज ठाकरेंच्या बाजूनं मला असं वाटतं की कोणी काही जरी बोलत असलं तरी या महाराष्ट्राची एकंदरीत स्थिती, मराठी माणसाची स्थिती राज ठाकरे यांना सुद्धा चांगली ज्ञात आहे. आणि त्यांच्या मनात सुद्धा ती घालमेल असायलाच पाहिजे. कारण शेवटी सगळ्यांचं कुळ आणि मूळ हे बाळासाहेब ठाकरे आहे. ते मगाशी पण तुम्ही कूळ आणि मूळ म्हणालात, सगळ्या कूळ आणि मूळवाल्यांनी एकत्र यावं म्हणजे हे सगळ्यांसाठी ऑफर आहे. जे जे शिवसेनेपासून लांब गेले अशा सगळ्यांना ही ऑफर देताय तुम्ही की आपलं कूळ मूळ एक आहे तर आपण एकत्र आले पाहिजे. ठाकरेंचं म्हणतोय या अक्षर. अच्छा, बाकीच्यांना नाही आहे ही ऑफर. बाकी कोण आहेत? असं आहे की एकनाथ शिंदे आणि एवढे यशवंतसिंनी जसं धर्मांतर करतात तसं पक्षांतर केलंय बरं का. त्याने आपलं धर्मांतरच केलेलं आहे वेगळ्या पद्धतीनं. पण आजही मनसे असेल किंवा आम्ही सगळे असू, आम्ही आमच्या मूळ विचाराशी पक्के आहोत. पण मनसेकडनं ते 2014 आणि 2017 दोन वेळेला त्यांच्या पाठीत जो खंजीर खुपसला गेला, मला तसं वाटत नाही. चर्चा करून करून त्यांचे दरवाजे बंद केले गेले म्हणून ते वारंवार सांगतात की ते ताकही फुंकून पितात. तुमच्याकडनं सकारात्मक दिसतं, म्हणजे आम्हाला जे दिसतंय ते सांगते, पण त्यांच्याकडनं तितकंसं सकारात्मक दिसत नाही. तितकंसं त्याच्यामध्ये मी तथ्य मानत नाही. 2014ला काय झालं, 2019ला काय झालं, 17ला काय झालं. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी सुरुवातीलाच सांगितलं की मागे काय झालं हे किलमिश मनात न ठेवता मी पुढे जातोय. भूतकाळ कशाला चिवडत बसायचं. आपल्याला पुढे जायचं असेल तर 2014ला काय झालं, 17ला काय झालं, 18ला काय झालं, मग आपण अगदी 1857च्या बंडापर्यंत जाऊ ना. हो, 1857च्या बंडामध्ये काय झालं, काय करायचं. आता बोला, पुढे बोला. उद्या आपल्याला महाराष्ट्र टिकवायचं आहे. मराठी माणसाला असं सांगितलंय का तुम्ही मनसेला? झालंय का खरंच फोनवर चर्चा? जे तुम्ही काल बोलले की झालंही असेल ते खरंच झालं का? कट्ट्यावर माननीय उद्धव ठाकरे काल काय म्हणाले? आम्ही आता एक जाहीरच करू. महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल. राज्याच्या मनात काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आणि जेव्हा ते बोलत आहेत तेव्हा ते संकेत देतात. पण एक असं आहे की ह्याच्याबद्दल म्हणजे आता दोघांना पश्चातबुद्धी झाली, दोन्ही पक्ष आता पूर्ण जमिनीवर उतरले, तेव्हा आता त्यांना एकमेकांच्या बद्दल वाटायला लागलं. आता यांच्याकडनं हे किती एकत्र आले आणि काय झालं तर यांच्याकडनं काही होणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. असा मतप्रवाह भारतीय जनता पक्षाचे लोक पसरवतात किंवा त्यांचे जे आमच्याकडूनच गेलेले त्यांच्याकडे जे काही लोक आहेत त्यांना भीती वाटते हे दोघे एकत्र आले तर आपलं काय होईल. ही ताकदच आहे ना. ठाकरे एकत्र येणं सगळे आणि एक नवीन ऊर्जा आणि ज्वाला निर्माण होणं ही ताकदच आहे. त्याची भीती तर अनेकांना वाटणार. जे गट निर्माण झाले आहेत बाहेर जाऊन आमच्यातले, हे सगळे गट जमीनदोस्त होतील. त्यांचं राजकारणातलं महत्त्व संपून जाईल. 100% त्यांना राजकारण. तुम्हाला कधीपर्यंत होईल असं वाटतं? तुम्हाला कधीपर्यंत पाहिजे? तुम्ही जेव्हा म्हणाल तोपर्यंत. तुम्ही कधी जेव्हा सांगा. मी आता इथून जाऊन माननीय उद्धव साहेबांशी मी चर्चा करतो की बाबा खांडेकर असं म्हणतात की होईल ना. अच्छा, दोन्ही बाजूनी जेव्हा आशावादी आहे, अजूनही आशावादी विश्वास आहे. अच्छा, विश्वास आहे. अच्छा, होणार म्हणजे आमच्यासारखे लोक फार सकारात्मक आहेत. सामान्य कार्यकर्ता दोन्ही बाजूनी. मला सांगा की आतापर्यंत तुम्हाला सकारात्मकता ही नव्हती, आता म्हणजे सगळं गमावल्यावर आता सकारात्मक वाटायला? मला असं वाटत नाही कोणी काही गमावलं आहे. जर राज ठाकरेंनी जर गमावलं असेल सर्व काही, तुम्ही पण नाही आमचं आम्ही बघू. राज ठाकरेंनी गमावलं असेल तर मग ते अख्खं मंत्रिमंडळ जाऊन त्यांच्या काय रोज चहा पाण्याला कशाला जाऊन बसताय? म्हणजे त्यांची ताकद त्यांना कुठेतरी वळवायची आहे का वापरायची आहे ना. पण त्याच्याबद्दल एक लक्षात घ्या, ज्या दिवशी ठाकरे एकत्र आले ही एक ऊर्जा निर्माण, एक वीज चमकेल ना महाराष्ट्रात, त्या दिवशी महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे तुम्हाला बदलताना दिसेल. पण ते करताना लोकांची मानसिकताच बदलली. तुम्ही त्याच्यासाठी अटी शर्ती घालता की ह्याला भेटायचं नाही त्याला भेटायचं नाही. तुम्ही भेटलेले चालता, तुम्हाला भेटायला काही प्रॉब्लेम नाही. उद्धव ठाकरे अजित पवारांना भेटले तर प्रॉब्लेम नाही, राज ठाकरेंनी भेटायचं नाही, ही कसली अट? उद्धव ठाकरे अजित पवारांना कधी भेटले? मध्यंतरी त्यांची झाली ना भेट, लॉबीत झाली ना.
नाही ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना जाऊन भेटले, त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन भेटले, ते चालतं. अहो ते मुख्यमंत्री झाले, ते विधानसभेत आले, त्यांना एक आता असं आहे पुष्पगुच्छ की ते दिला. उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे, त्यांना भेटले तर काय प्रॉब्लेम नाही बघा, हे तुमचे प्रश्न निरर्थक आहेत आणि या तुमच्या संकल्पना सुद्धा निरर्थक आहेत. कशा निरर्थ कसं पटवून द्या? म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले तर ते अर्थ कुठे भेटले? पुष्पगुच्छ नेऊन दिला तुम्ही, कसं काय असं म्हणता? विधिमंडळात आपण जातोय, कर्टसी असते. आणि उद्धव ठाकरे काय म्हणाले, महाराष्ट्राच्या शत्रूंशी कोणत्याही प्रकारे आपण हात मिळवणी करणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या ना. राजकारणामध्ये जेव्हा ते असं म्हणतात, शत्रू कोण आहेत महाराष्ट्राचे? कोण आहेत? ज्यांनी ही शिवसेना फोडली, महाराष्ट्र मुंबईचं वाटोळं करायला निघाले आहेत. पण असं आहे की शिवसेना फोडल्याचं तर सगळ्यात मोठं खापर देवेंद्र फडणवीसावरच फोडलं जातं. हा मग तुम्ही त्यांच्याबद्दल तुमचा काही आक्षेप नाही आहे ना. मग तुम्ही भेटताना जाऊन पुष्पगुच्छ देता. तुम्ही अहो उद्या जर मला मी देवेंद्र फडणवीसना पुस्तक पाठवलं परवा, म्हणजे काय झालं, त्यांना जर मिठी मारली मी का आता मी तुमच्याबरोबर जुळ, या देशाच्या महाराष्ट्रात किमान राष्ट्रीय संस्कृती आम्ही पाळतो. समोर आलेला माणसाला नमस्कार तर करणार ना आम्ही. राज ठाकरेंना नमस्कार करायला परवानगी आहे? आता मला पार्लमेंटच्या लॉबीमध्ये मधल्या काळामध्ये अमित शहा आले समोर, नमस्कार केला. जाताना त्याने माझ्या खांद्यावरती हात टाकला, का हात झटकून टाकू का? ए चल, ऐसा होता है क्या कभी? गृहमंत्री आहेत राज्याचे, नमस्कार, कैसे हो आप? ठीक आहे. तर म्हणजे मला जे म्हणायचं आहे, मला जे लिहायचं आहे ते मी करतोय ना. तर थोडक्यात म्हणजे राज ठाकरेंनी नमस्कार वगैरे केला तर तुम्हाला चालणार आहे, पण त्यांनी घरी बोलवायचं नाही असं म्हणणं आहे. हे तुमचे खूप व्यक्तिगत प्रश्न आहेत अशा प्रकारे. नाही, त्यांनी सांगितलं ना घरी, त्यांना तुम्ही त्यांच्याबरोबर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्येच होतं ना की त्यांच्याबरोबर उठबस करू नका तुम्ही म्हणून. हे तर छापून उद्धव ठाकरेंनी कोणाची नावं घेतली नाहीत. कोणाची नावं नाहीत घेतली त्यांनी. महाराष्ट्राच्या शत्रूशी आपल्याला यापुढे हात मिळवणी करता येणार नाही, एका वाक्यात त्यांनी सांगितलंय. आणि त्यांना काय सांगायचं म्हणजे कुणाबद्दल बोललेत ते? नाही, ते राज ठाकरेंना कळलेलं आहे. नक्की 100%. राज ठाकरे तेवढे हुशार आहेत. अच्छा. ते व्यंगचित्रकार आहेत, ते उत्तम वाचक आहेत आणि ते चांगला विचार करतात. पण लोकांना कळू नये, तुम्हाला राज ठाकरेंना कळावं. तुम्हाला राज ठाकरेंची चिंता करण्याचं कारण नाही, मी त्यांना चांगलं ओळखतो. आम्हाला कोणाची, आम्हाला सगळ्यांची चिंता. आता असं आहे की आम्हाला सगळ्यांची चिंता करायचं नशिबात येऊन पडलेलं आहे. सगळ्यांच्याच बद्दल चिंता करावी लागते. लक्षात घ्या, ती दोन रक्ताची नाती आहेत ना, त्यांना एकमेकाचा निर्णय घेऊ द्या ना. काही काळ आम्ही कोण म्हणणार त्याच्यामध्ये? उलट असं आहे की आक्षेप लोक म्हणतात की त्यांच्या जवळचेच ते होऊ देणार नाहीत. कोणी जवळचं नसतं रक्ताच्या नात्यापुढे. अच्छा. बाळासाहेब ठाकरेंचं तुम्ही त्या काळातले विचार ऐकले पाहिजेत. राजकारणापेक्षा रक्ताची नाती घट्ट असतात. ते सुप्रिया सुळे पण म्हणायच्या. बरं, पण ते पुढे काय झालं? मग भावाला भेटतात ना त्या. पण ते शेवटी राजकारण रक्ताच्या नात्यांपेक्षा महत्वाचं कसं असतं हे आम्ही ठाकरेंकडेही बघितलं आणि पवारांकडेही बघितलं. राजकारण महत्वाचं असतं, रक्ताची नाती नाहीत. हे सगळं बोलायला सगळे नेते फक्त बोलायला असतं ते की प्रत्यक्षामध्ये काय आहे तो सगळा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आहे. ठीक आहे, नवीन इतिहास लिहायला घेऊ आपण. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटच्या मुलाखतींमध्ये असं सांगितलं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सोबत येतील असं मला वाटत नाही, कारण दोघांचे रस्ते वेगळे झालेत, इगो पण आहेत दोघांचे. आणि या सगळ्यामध्ये आता वेळ आली आहे. खरं तर बाळासाहेब ठाकरे असते तर आधीच हे दोन भाऊ एकत्र आले असते, किंवा तुम्ही बराच काळ बाळासाहेबांसोबत घालवला. कधी तुम्हाला एकांतात, म्हणजे राज ठाकरे शिवसेना सोडून गेल्यानंतर कधी एकांतात तुमचं बोलणं झालं होतं का या दोन बाळासाहेबांशी? वारंवार, अनेकदा. तुम्ही जर काही जुनी छायाचित्र पाहाल तर त्यानंतर सुद्धा आम्ही एकत्र 4 लोक बसलेलो आहोत, आमची छायाचित्र एकत्र आहेत, आम्ही चर्चा केलेली आहे. पण आता मला असं वाटतं भूतकाळात का जायचं आपण? जर काही या महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलं घडत असेल आणि लोकभावना त्या पद्धतीच्या असेल तर आपण चांगला विचार केला पाहिजे. पण संजयजी, बाळासाहेबांनी म्हणजे अगदी मृत्यूशय्येवर असताना राज आणि उद्धव ठाकरे या दोघांना तुम्ही एकत्र या असं सांगितल्याचं ऐकलं आहे किंवा बोललं जातं, ते कितपत सत्यता आहे त्यात? ते सत्य असेल किंवा नसेल, मी उद्याकडे बघतोय. आता इतिहास कशाला तुम्ही चिवडत बसलेला आहात? आता काही चांगलं आपण भूतकाळावर एक नजर टाकतोय. आपण चिवडत बसलं म्हटलं की ते फार कसं तरी वाटतं. आपण इतिहासाकडे बघतोय, मागे वळून सिंहावलोकन करतोय. काही गरज नाही.
अरे सिंहावलोकन करावंच तर इतिहास आधीमध्ये. 350 वर्षापूर्वीचा आहे. नाही आपल्याला इतक्या मागं नको जायला, आपण जवळचा बघतोय. मी म्हटलं मग तुम्हाला 1857 पर्यंत जावं लागेल. नाही ना इतकं नको ना, आपण आत्ताच गेल्या 15-20 काही- वर्षांमध्ये राज ठाकरे आणि आपल्या- मनसेचं जेवढं आयुष्य आहे, आपल्यावरती जबाबदारी नाहीये, ती जबाबदारी मनसेचं- 2 ठाकरे बंधूंवर आहे नाही पण पुढे जायची. आपल्यावर नाहीये त्या, तुम्ही ओझं घेऊच नका. ना ओझं घेण्याचा नाही प्रश्न. आपल्याला अरे, ओझं घ्यायची कारण नाही. दोघांनाही माहिती आहे राज्यासाठी काय करायचं आहे. हा पण तसं आहे की आपल्याला जाणून घ्यायचंय ना की काय काय होतंय, आणि ते तुमच्या इतकं जास्त चांगलं कोण सांगू शकणार आहे. काल उद्धव ठाकरे बोलले ना बातमी देतो म्हणून, बातमीकडे लक्ष ठेवा. संजयजी, इतिहासात न जाता वर्तमान काळाचा विचार करायचा झाला तर एकनाथ शिंदेंमुळे शिवसेनेत पडलेली मोठी फूट आणि त्याच वेळी मुंबई, महाराष्ट्र, खास करून महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरांची जी सांस्कृतिक राजकीय वीण उसवायला लागली आहे, यापैकी नेमकं कुठलं कारण आहे की ठाकरे 2 बंधू एकत्र येणार? नक्कीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, महाराष्ट्राच्या अस्तित्वावर आणि मराठी माणसाच्या अस्तित्वावर जो घाला घातला जातोय काही उद्योगपती मित्रांच्या माध्यमातून, त्याच्यामुळे ठाकरे बंधू सोडाच, जो महाराष्ट्र आणि मराठीवरती अतोनात प्रेम करतो त्या प्रत्येकाला आपला पक्ष, आपल्या भूमिका विसरून एकत्र यावंच लागेल. ही काळाची गरज आहे. राजकारण नंतर करू आम्ही, आणि आमच्यासारखे लोक त्यासाठी अनेक पावलं मागे येतील. आणि एकनाथ शिंदेची जी त्यांच्या बंडाने निर्माण झालेली फूट, संपलं बंड. कसलं बंड ते? त्यांना आता दुसरं बंड करायची वेळ आली आहे भाजपमध्ये. आज त्यांची भाजपमधली अवस्था अत्यंत गंभीर आहे. हा पुढचा प्रश्न आहे, पण त्यामुळे शिवसेनेचं तर नुकसान झालेलं आहे ना त्या बघा, राजकारणामध्ये असं नुकसान होत असतं. आता काय ते ऑपरेशन सिंदूर नक्की काय घडलं कोणालाच माहीत नाही, पण मोदी फिरतायत ना सिंदूर लावून. प्रत्येकजण आपापलं राजकारण करत असतो, पण महाराष्ट्रामधली सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे आणि याची जाणीव आम्हाला आहे, याची जाणीव प्रत्येकाला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जे मराठी आहेत, बरं काय ते काही बोलू द्या, त्यांनाही माहिती आहे की काय चाललं आहे. संजयजी, खरं तर आता तुम्ही म्हणालात की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या वेळेला ते वेगळे झाले त्यावेळेला ते एकत्र राहावेत किंवा ती सगळी तणावाची परिस्थिती हाताळावी म्हणून तुम्ही स्वतः पुढाकार घेतला होता, कृष्णकुंजवरती गेला पण होतात. मात्र आता काल जे तुम्ही म्हणालात की अशीच जर वेळ आली तर ज्याला तुम्ही कॅफे म्हणालेला आहात तिकडे तुम्ही जाणार का? तुम्ही काही पुढाकार घेणार का? बघा, कॅफेमध्ये म्हणजे असं आहे की राजकारणामध्ये आम्ही जे बोलतो ते अनेकदा कसं असतं की ते बोलतो, सतत लोक येत आहेत, बसतायत, पण मग त्यावेळेला तुम्ही कृष्णकुंजमध्ये जातो असं सांगून जाल का? उत्तम खातायत. हां, आम्ही ते त्याच्याकडे अशा नजरेने बघतो, वा मजा चालली आहे, फार छान आहे, जाऊ ना, का नाही जाणार, का नाही जाणार, ते सुद्धा येतील. दोघांनाही तुम्ही हा विषय फार गांभीर्यानं घेता, एवढा तुम्ही तणाव घेऊ नका या विषयाचा. 2 भाऊ तणाव घेत नाहीत, तुम्ही कशा करता घेताय? नाही, आणि तुम्ही जर त्या दोघांना भेटलात, या विषयावर बोललात, तर ते तुम्हाला दिसतील या विषयावर त्यांना अजिबात तणाव नाही आहे, प्रेशर नाही आहे, सहज आहे सगळं हे. पण मीडियामध्ये तणाव, जसं परवाच्या युद्धामध्ये कराची पे हमला हो गया, कराची ले लिया, इस्लामाबाद में घुस गए, अरे काय चाललंय? तसंच आहे. याचं कारण हो असं गया, आहे घुस गया, की तुम्ही सतत सकारात्मक आहोत असं सांगता, मात्र मनसेकडून असं येतंय की तुम्ही फक्त कॅमेरासमोर का सकारात्मक आहात, कॅमेऱ्याच्या मागून सुद्धा काहीतरी घडामोडी घडवाव्यात असं मनसेचं म्हणणं आहे. घडामोडी जर घडत असतील तर कोणाला कदाचित त्याची कल्पना नसेल ना काय चाललंय ते. 2 भावामध्ये काय चाललंय या तिसऱ्याने आता पडायचं नाही, माझी भूमिका आहे. 2 भाऊ जर एकत्र यायच्या भूमिकेत आहेत ना, मग कशाला आपण बोलायचं कॅमेऱ्यासमोर या आणि याच्यासमोर या. काल बोललेत ना उद्धवजी बातमी देतो म्हणून, राज ठाकरेही बोलतील उद्या बातमी घेऊनच येतो. पण हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र कशाला यायला पाहिजे? एकत्र का यावं? काय येऊ नये? नाही, काय यावं? आता नाहीत. वारंवार मी काय सांगतोय, काय महाराष्ट्रात काय चाललंय सध्या? नाही, पण एकत्र येऊन शिवसेना किंवा मनसे किंवा एकूणच ठाकरे ह्या 50-60 वर्षात महाराष्ट्रासाठी यांचं काय योगदान आहे? की हा काय असे प्रश्न एक मोठे मराठी प्रकल्प- माणूस विचारतोय, दुर्दैव आहे ठाकरेंचं काय योगदान आहे? नाही, मी ह्या अँगलने विचारतोय की काय महाराष्ट्राला असे मोठे प्रकल्प उभे केले, काही संस्था काढल्या की जिथून रोजगार मिळाला, भोंगे बंद करा किंवा मराठी अस्मितेचा मुद्दा उचला,
अशा मुद्द्यांनी खरोखरच महाराष्ट्राला बघा, काय फायदा होईल? प्रत्येक पक्षाचे लहान लहान, आता मराठी पाट्या हा काय अनावश्यक आहे का? अनावश्यक नाही. मराठी अस्मिता आणि भावनिक मुद्दे घेऊन येतात. मराठी शाळा हा अनावश्यक विषय आहे का? मराठी शाळा हा, मराठी शिक्षक, अशा किती शाळा मराठी काढल्या तुम्ही? माझा सांगा. ऐका, माझा ऐका. हा, मराठी तरुणांना नोकऱ्यात प्राधान्य हा अनावश्यक विषय आहे का? प्रकल्प आले पाहिजेत आणि त्यात मराठी माणसाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, हा बाळासाहेब ठाकरेंचा विचार आहे. तुम्ही विसरताय, तुम्ही तेव्हा जन्माला आलेला नव्हता. शिवसेनेची स्थापनाच या विचारातून झाली आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाही आहेत महाराष्ट्राच्या राजधानीत, म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली. हा मूळ विचार आहे शिवसेनेचा, इतर दुसरा कुठला विषय नाही आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की जे शिवसेना ज्यासाठी झाली, स्थापना झाली, शिवसेनेचा जन्म ज्यासाठी झाला, त्या विचारांचं पुढं काय झालं आणि त्या तो विचाराचं विचार चालूच आहे ना. म्हणजे काय मराठी माणसाची स्थिती काय आहे? मराठी माणूस गिरगावातून दादरमधून बदलापूरच्या पुढे गेला. काय करावं मराठी माणसाने असं आपल्याला वाटतं? नाही, शिवसेनेचा विचार आहे, त्यामुळं आज जो 30-32% मराठी माणूस इथे आहे ना, तो शिवसेनेमुळेच आहे. तेवढाच होता, फक्त समोर जी अशी मुंबई होती ती आता अशी झाली. त्या अशामध्ये गुजराती, जैन, मारवाडी, पैसेवाले आले. जे आपण कामगार वर्ग आहोत. मुंबईमध्ये जो लढवय्या माणूस होता तो मराठी कामगार आहे, गिरणी कामगार आहे, आणि म्हणून आपण लढे देऊ शकलो. या मराठी लढवय्या माणसालाच बाहेर काढायचं हे अमित शहाचं कारस्थान आहे किंवा ह्या लोकांचं कारस्थान आहे. हे रोखायचं असेल तर आम्हाला एकत्र यायला पाहिजे. पण तुम्हाला त्यात यश आलं? 780 कोटीचे फ्लॅट इथे 2 लोक घेतात. मराठी माणसाची ती ताकद नाही आहे. पण इथे जर आक्रमण झालं बाह्य शक्तीचं, त्यासाठी बलिदान द्यायचं ताकद ही मराठी माणसाची, जे आम्ही दिलं. पण असं की आपल्या डोळ्यासमोर वेगवेगळी उपनगरं, तिथनं मराठी माणूस हद्दपार होत गेला, तर ते कुणालाच थांबवता आलं नाही ना, ना मराठी माणसाला, ना शिवसेनेला, ना इतर कुठल्या पक्षांना. मला वाटत डोळ्यासमोर, आपल्या डोळ्यासमोर एक एक उपनगर जिथं मराठी बहुल भाग होते ते जाऊन आता ते म्हणजे आता डोंबिवली पण नाही, आता त्याच्याही पुढे गेले. मराठी माणसांचं जे स्थलांतर आहे वेगवेगळ्या कारणांमुळे. नाही, हे बघा, हा विषय तुम्ही वारंवार चर्चेला आपण आणतो, पण आजही मुंबईमध्ये मराठी टक्का तेवढाच आहे, तो कमी झालेलाच नाही आहे. आणि मुंबईवरचं हे जे आक्रमण आहे आताचं नाही आहे. मुंबईच्या महाराष्ट्राच्या स्थापनेपासूनच हा एक आपल्यावरती प्रभाव राहिला आहे. नाही, थोडक्यात त्याचा जो प्रश्न होता तो की शिवसेनेचं योगदान, तर तुमचं असं म्हणणं आहे की जे मराठी टक्का इथं राहिला तो शिवसेनेच्या आजही मराठी माणूस जो म्हणतोय मी मराठी आहे तो शिवसेनेमुळेच म्हणतोय इकडे. आजही लोकांच्या 2 कानफाटात बसतायत मराठी विरोधी, ते शिवसेनेचाच विचार आहे आणि त्यात चुकीचं असं मला वाटत नाही. राऊत साहेब, तुम्ही जेव्हापासून हे पुस्तक प्रकाशित झालं आहे, वेगवेगळ्या लोकांना ते पुस्तक पाठवत आहेत वाचण्यासाठी आणि मग त्याच्याबद्दल ट्विटरवरून माहिती देत आहे. तर आता तुम्ही देवेंद्र फडणवीसांना जे पुस्तक पाठवलं, आम्ही ट्विटरवर पाहिलं की प्रिय श्री देवेंद्रजी असं तुम्ही लिहिलं. मग तुम्ही एकनाथ शिंदेंनाही पुस्तक पाठवलं, पण त्याच्यावर नुसतं श्री एकनाथ शिंदे असं लिहिलं. तो प्रिय शब्दच नव्हता, तो सगळ्यांनाच म्हणजे त्याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की प्रिय म्हटलात. मग हो, तर मग या आपल्या भावना असतात प्रत्येकाविषयीच्या. एकेकाळी मी त्यांना प्रिय म्हणायचो, अतिप्रिय म्हणायचो, म्हणत होतो. पण ज्या पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं नुकसान केलं, त्याच्यामुळे ते मला वाटत नाही की ते सगळ्यांना प्रिय आहेत आणि मला तर असूच शकत नाही. पण तुम्हाला देवेंद्र फडणवीस प्रिय श्री देवेंद्र फडणवीस हो, राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते. माणसानं संस्कार पाळला पाहिजे, प्रोटोकॉल, शिष्टाचार पाळला पाहिजे. ते राज्याचे मुख्यमंत्री. आज मी मोहनराव भागवतांना पाठवलं, मी आदरणीय मोहनराव भागवत म्हटलंय. सरसंघचालक यांच्याशी जरी मतभेद असले तरी ते कायम आदरणीय आहेत, लक्षात घ्या. मी कायम म्हणतो सरसंघचालक ही अशी एक संस्था आहे, त्यावर बसलेली जी व्यक्ती आहे ती आदरणीय आहे. म्हणजे एकनाथ शिंदे प्रिय नाही, पण त्यांनी पुस्तक वाचलंच पाहिजे. 100% वाचलं पाहिजे, कारण त्या पुस्तकातले काही प्रकरणं त्यांच्यावर आहेत ना. राऊत साहेब, जेव्हा एखादं सर्कल तयार होतं त्याला एकच सेंटर असतो. उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सपोज एकत्र झालेच, ते एक सर्कल तयार होईल, सेंटर कोण असेल किंवा त्या सेंटरवरून परत वादावादी होईल का? मला वाटत नाही तसं. शेवटी शिवसेना हा एक मूळ पक्ष आहे, या पक्षाची ताकद आहे. मनसे हा सुद्धा एक महत्त्वाचा पक्ष आहे, त्या पक्षाची ताकद आहे.
मतदार आहेत, प्रत्येक मतदारसंघात त्यांना मानणारा वर्ग आहे. आम्ही दोघे एकत्र आलो तर नक्की दोघांची ताकद पण वाढेल. वाद हा सेंटरवरूनच झाला होता आता 2 17-18 सेंटर वर्षांपूर्वी. असणार, 2 सेंटरवालं सर्कल असणार त्यांचं. मला असं वाटत नाही. आणि ह्या पुढल्या गोष्टी तुम्ही आता कशाला आणखी एक छोटासा प्रश्न मगाशी यामिनीने विचारला की त्या कॅफेटेरियामध्ये तुम्ही जाल का. तर राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले 2005च्या आसपास नोव्हेंबर डिसेंबरच्या मध्ये, त्यावेळेला तुम्ही कृष्णकुंजवरती गेला होतात आणि तिकडे जो काही प्रसंग झाला होता, तुमची गाडी आय गेस पलटी वगैरे करून उलटवून टाकली टाकली होती. होती. हां, तो तुम्ही जरा प्रसंग आम्हाला सांगाल का, नेमकं तुमचं काय डिस्कशन झालं होतं आणि बाहेर काय वातावरण होतं. त्या प्रसंगात कशा करता पडायचं. लोक त्यांचे समर्थक होते, त्यांची इच्छा होती की मी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर जावं. मला बाळासाहेब ठाकरेंनी पाठवलं होतं की राज ठाकरेंची समजूत काढा. माझ्यावर मनोहर जोशी होते, आम्ही दोघे गेलो होतो आणि बाळासाहेबांचा निरोप होता की कोणताही वेडावाकडा निर्णय आपण घेऊ नका, आपण चर्चा करू, म्हणजे परत या घरी आणि चर्चा करू. तो निरोपच घेऊन बाळासाहेबांचं गेलो. पण एकंदरीत सगळं वातावरण बघून मनोहर जोशी सटकले आणि राज ठाकरे आणि मी त्यांच्या गच्चीवरती चर्चा करत होतो आणि माझी गाडी समोर होती. मला माहीत नाही ती माझीच गाडी तोडतायत म्हणून. त्यांच्या कार्यकर्त्यांची, ते सगळे आमचे सहकारी होते, ते जे समोर दिसत होते कार्यकर्ते, ते माझ्याबरोबरच काम केलेले लोक, करणारे लोक आहेत. ते शिवसैनिकच होते. तेव्हा मनसे स्थापन झालेला नव्हता. त्यांचं म्हणणं होतं की मी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्याबरोबर राज ठाकरेंची साथ द्यावी. हां, पण माझी भूमिका अशी आहे की राज ठाकरेंनं सुद्धा घाईघाईनं कोणताही निर्णय न घेता आपण बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धवजी असतील, आपण एकत्र बसतो. हा घरातला विषय आहे. त्याच्यावरून त्यांना बहुतेक राग आला. पण मी माझ्या जीवनामध्ये कधी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडली नाही. एक लक्षात घ्या, माझ्या जीवनातलं तो एक फार महत्त्वाचा एक भूमिका आहे की मी जीवनामध्ये कधीही बाळासाहेब ठाकरेंना सोडलं नाही आणि सोडणार नाही. सर, आणखी एक छोटासा प्रश्न आहे. राज ठाकरे अनेकदा म्हणतात की मी जेव्हा बाहेर पडलो तर माझ्यासोबत एक 20-25 आमदार तयार होते, 7-8 खासदार तयार होते. तर ते जे आमदार होते तर त्यात तेव्हा एकनाथ शिंदे होते का? मला वाटत नाही तेव्हा असं काही फार होतं. तुमचं इंटेलिजन्स एकंदरीत स्ट्रॉंग असेल, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मी नेहमी राज ठाकरेंचा आणि नारायण राणेंचा उल्लेख करतो. नारायण राणे हे मोठे नेते होते. जेव्हा त्यांनी पक्ष सोडला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आलेले नेते आहेत, विरोधी पक्ष नेते होते आणि सुरुवातीच्या पक्षाच्या कामामध्ये ते खूप आघाडीवर होते. कोकणामध्ये ते मोठे नेते होते. पण त्यांनी पक्ष सोडला, पण त्यांनी शिवसेना माझी हे असे फालतू दावे केले नाहीत. त्यांनी स्वतःचा पक्ष काढला, जमलं नाही ते काँग्रेस पक्षात गेले, तिथे जमलं नाही ते भाजपात गेले. राज ठाकरे तर ठाकरे आहेत स्वतः, त्यांचं काही मतभेद झाले, त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला. शिवसेना माझी नाही, त्याने आपला पक्ष चालवला, टिकवला. कधी यश आलं, कधी अपयश आलं, हे होत असतं. पण हे जे काही एसएनसी वाले आहेत, या पक्षाचे प्रमुख कोण आहेत? अमित शहा आहेत. सूत्र तिकडून हलतात. आमचा पक्ष, आमचं चिन्ह, हे या लोकांनी केलं नाही म्हणून त्यांचं मी नेहमी कौतुक करतो. राजकारणामध्ये त्यांनाही अशा प्रकारे दावे प्रतिदावे करता आले असते, विशेषतः राज ठाकरेंना. पण त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःचा पक्ष चालवला. त्यांना अनेकदा यश आलं. त्यांना एकदा 13 आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत, नगरसेवक निवडून आले. ठीक आहे ना, हे चढउतार राजकारणामध्ये होत असतात. राऊत साहेब, एक प्रश्न आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर पहिलं टार्गेट काय असेल? महाराष्ट्र जे विकायला निघालेले आहेत किंवा मराठी माणसाच्या जे मुळावर आलेले आहेत, बरं का, त्यांना टार्गेटवर घेणं हे पहिलं टार्गेट असेल. संपवताना आजच्या सामन्यामध्ये जो फोटो आहे तो कुठला आहे? कधीचा फोटो आहे तो, जो 2 ठाकरे बंधू एकमेकांच्याकडे प्रेमानं बघत आहेत असा तो फोटो? का 2 भावांना एकमेकांकडे प्रेमाने बघत? मी कुठं त्याच्याबद्दल मी काही बोललो का राऊत साहेब? मी म्हटलं की तो फोटो कधीचा, आनंद देणारा फोटो आहे तो, कधीचा आहे. प्रश्न आहे कधीचा आहे. असे फोटो त्यांचे अनेक आहेत. आता अलीकडे अनेक कौटुंबिक समारंभातले त्यांचे अलीकडचा नाहीये, हा बराच जुना शोधायला लागलाय तुम्हाला. लोकांना तुम्हाला 1857 पर्यंत जरी जायचं नसलं तरी मागे जावं लागलं. आपण सगळे भूतकाळात रमता म्हणून तो भूतकाळातला फोटो आहे. मग कधीचा आहे?
ते माहिती नाही, पण त्याच्या मागचं प्रयोजन काय आहे तो तसा छापण्याच्या मागचं, की आता ते दोघे एकमेकांकडे प्रेमानं बघायला लागलेत, आता एकत्र येत आहेत. वृत्तपत्र आहे, वृत्तपत्र सजवताना सामनासारखं येत आहेत, काही दोघे पुढले एकत्र विचार येत आहेत. करायचे असतात. अच्छा, वातावरण निर्मिती आहे. असू येत शकते, आहेत आलेत. अच्छा. बरं, आपल्या या पुस्तकाच्या बद्दल आता शेवटचं, की असं काही आहे का की हे लिहून झाल्यानंतर असं वाटलं की अरे हे राहिलंच लिहायचं आपलं? असं खूप राहिलंय. आता हळूहळू मला काही गोष्टी असं आठवतात, अरे हे राहिलंय, अरे बापरे ते राहिलंय, पण तेव्हा ते पुस्तक निघून गेलं. आता उदाहरणार्थ एखादा मगाशी मला येताना असं आठवत होतं की जग कसं पटकन उगवत्या सूर्याला नमस्कार करतं. म्हणजे एकदा मी बसलो होतो आम्ही दुपारच्या वेळेला, आणि समोरच्या बॅरेकमध्ये देशमुख होते, अनिल देशमुख. हा, अनिल देशमुख होते. आणि जेलचा जो वरिष्ठ स्टाफ आहे तो का फार सहकार्य करत नाही अशा वेळेला आम्हाला कोणाला. ते अचानक सगळे धडाधड असे येऊन, काय देशमुख साहेब, मग मला कसं काय साहेब, देशमुखांना सॅल्यूट मारा, मला नमस्कार. बरं काय याला चाललंय काय हे, आज काय सूर्य कुठे उगवला, काय हवं आहे का, काय नको आहे वगैरे असं. देशमुख म्हणतात काय काय गडबड काय आज, आपल्याला सुटकेची ऑर्डर बिल्डर आले की काय अचानक दिल्लीतून. वाटत तर नाही तसं. मग वृत्तपत्र आली तेवढ्यात, आणि मी आपलं चालता एका वृत्तपत्रामध्ये बातमी होती, शरद पवार साहेब नागपूरला होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात त्यांचं भाषण आहे. त्या भाषणाचा मथळा असा होता, उद्या परत सत्ता येईल आणि तेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यापदाची जबाबदारी मी अनिल देशमुखांनाच देईन. मी म्हटलं आज हे सगळे आल्यात तुम्हाला तुम्हाला त्याचं मूळ या बातमीमध्ये आहे म्हटलं. उद्या परत सत्ता येईल आणि राज्याच्या गृहमंत्र्याची सूत्र मी पुन्हा एकदा अनिल देशमुखांकडे देईन, म्हणजे तुम्ही त्यांच्या दृष्टीनं आता गृहमंत्री आहात, त्याच्यामुळे ते तुम्हाला आता मस्का लावायला आलेले आहेत की गृहमंत्री साहेब आमच्यावर लक्ष ठेवा, आमचं काय चुकलं असेल तर आम्हाला माफ करा. पण आता हे पुस्तक इंग्रजी आणि हिंदीमध्ये येत आहे. हे जे नरकातला स्वर्ग फार विक्रमी त्याचं खप सुरू आहे, विक्रमी. आतापर्यंत साधारण 25,000च्या वर कॉप्या त्याच्या समोर. मराठी पुस्तक ज्या पद्धतीने लोक घेत आहेत, म्हणजे काय ते फ्लिपकार्ट असेल, ॲमेझॉन असेल, त्याच्यावर लोक हे पुस्तक घ्यायला लागलेले आहेत. आता इंग्लिशमध्ये येईल, राहुल गांधी त्याचं प्रकाशन करतील. अरे वा, जुलैमध्ये. अच्छा, ते कोण करते पब्लिश? नाही, हेच करतील. अच्छा, न्यू इराज करेल. तो कुठं असणार आहे कार्यक्रम? इथं आहे का दिल्लीमध्ये? दिल्लीमध्ये बहुतेक कॉन्स्टिट्यूशन क्लबला हा कार्यक्रम होईल, इंग्लिश आणि हिंदीचा. आणि राहुल गांधींनी मला सांगितलं आहे की मैं आऊंगा. अच्छा, सातत्याने मला 2-3 जण आठवण केली, क्या बुक हो गया क्या नाही. ते राहुल गांधींचा विषय काढला म्हणून हल्ली राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलताना दिसत नाही आहेत. तर आम्ही सावरकरांवरती चर्चा करतो अजूनमधून. तुम्ही त्यांचं प्रबोधन केलेलं आहे. हुशार माणूस आहे तो, त्याला माहिती आहे. अगदी. खरं तर राजकारणामध्ये कधी काय होईल हे राजकारणी सुद्धा नाही सांगू शकत, आणि खरं तर कोणीच नाही सांगू शकत आहे. अशा पद्धतीचं वातावरण आपण आसपास बघतोय. मात्र जितकं दाबाल तितकं स्प्रिंगप्रमाणे जास्तीत जास्त उसळी घेऊ असा तुमचा स्वभाव आहे, आणि तो आतापर्यंत एकूणच तुमच्या राजकीय आयुष्यामध्ये सुद्धा दिसलेला आहे. खरं तर सगळ्या प्रतिकूलतेवरती मात करत नरकामध्ये सुद्धा स्वर्ग बघण्याचा एक हा ध्येय तुम्ही जोपासलेलं होतं, ते सुद्धा पुस्तकाच्या रूपाने समोर आलंय. खूप खूप आभार, तुम्ही आलात आणि मनमोकळे उत्तरं दिलीत, या गप्पा मारल्यात यासाठी. धन्यवाद. त्यामुळे क्विक हिल आणि आत्मबोध वेलनेस सेंटर सहप्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे लस्सी, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमामध्ये आता इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.